नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत 6वी पंचवार्षिक योजना। मित्रांनो, कृषी उत्पादन, औद्योगिकीकरण, आर्थिक विकास आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय, साक्षरता, देशातील गरिबी दूर व्हावी व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने भारतीय पंचवार्षिक योजना भारतीय नियोजन आयोगामार्फत राबवल्या गेल्या। तसेच राष्ट्रीय विकास परिषद पंचवार्षिक योजनांना अंतिम रूप देते। भारताचे पंतप्रधान हे भारतीय नियोजन मंडळाचे व राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि भारतीय पंचवार्षिक योजनेचे अध्यक्षपदीही पंतप्रधानच असतात। तर आपण बघूयात 6वी पंचवार्षिक योजना। 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1980 ते 1985 इतका होता। 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती याला प्राधान्य देण्यात आले। आता बघूया 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आखण्यात आल्यात। नंबर घेत इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, नंतर आहेत नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, नंबर 3 रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, नंबर 4 डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन इन रूरल एरियाज, नंबर 5 विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेशला, नंबर 6 सलेम पोलाद प्रकल्प तामिळनाडूमध्ये। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आता बघूया 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय महत्त्वपूर्ण घटना घडल्यात। महत्त्वपूर्ण घटना नंबर 1 15 एप्रिल 1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले। आपण अगोदर 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये। आता 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले। नंबर 2 जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली। नंतर आहेत नंबर 3 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना झाली। नाबार्ड आपल्याला सर्वांना माहीतच आहे। आता 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय मूल्यमापन झाले? ही योजना यशस्वी झाली। या योजनेमध्ये प्राधान्य कशासाठी देण्यात आलेले होते तर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती याला। नंतर आहेत वाढीचा दर 5% अधिक होण्यास सुरुवात झाली। वाढीचा दर हा 5% वाढला। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।